एखादा अभंग किंवा श्लोक देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिलेल्या असून तर तेने मुक्तिचार मुक्ते ज्या सांगितल्या आहे त्या साधता येत. नमस्कार. वारकरी संप्रदायाची पायाभरणी संत परंपरेने केली. विशेषतः संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी मार्गेने समता, साधेपणा यांचा संदेश दिला. आपण आज न्यूज अर्बन 24च्या माध्यमातून अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्यांनी आपली ओळख शेतकरी ते वारकरी अशी समाजामध्ये निर्माण केली. आज आपल्या स्टुडिओत आले आहे ह.भ.प. श्रीयुत ज्ञानेश्वर रामचंद्र पोटदुखे. नमस्कार. आपण वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा भक्ती संप्रदाय आहे. याचा उगम 13व्या शतकात झाला. या संप्रदायाची पायाभरणी संत परंपरेने केली असा आपण सर्वश्रुतच आहे आपल्याला. पण आपण अधिक माहिती आज आपल्या पाहुण्यांकडून जाणून घेऊ, ज्याच्याने आपल्याला आध्यात्मिक आपली जडणघडण कशी व्हावी हेही आपल्याला कळेल, किंवा त्यांची जडणघडण या पद्धतीने कशी झाली तेही आपल्याला कळेल. नमस्कार मामाजी. मला असं सांगा की तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण गावलाच गेलं. हा ना. कुठल्या गाव? मूळचं तळेगावला. तळेगाव टाला टोलेला. हा. इयत्ता 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. मी एकटाच कुळात एकटा असल्यामुळे नंतर आई वडील म्हातारे झाल्यामुळे जबाबदारी माझ्यावर आली शेती सांभाळण्याची. त्याच्यानंतर मग शिक्षणाला मी वंचित झालो. नंतर शेतीच सांभाळली. नंतर त्यावेळेस शेतीला जास्त प्राधान्य होतं, नोकरीला तेवढं नव्हतं. शेती सांभाळली. अच्छा. तुम्ही किती भाऊ बहीण वगैरे असं? 2 बहिणी आणि मी 1 भाऊ. माझ्यापेक्षा 2 बहिणी मोठ्या, एक बोरगावलाच साठवणेकडे आणि एक हिंगणघाटला बोपडेकडे. जवळजवळ 10 वर्षाचं अंतर आहे आमचं आणि माझ्या मोठ्या ताईचं आणि माझं. तसं तुमचं बालपण लाडाकोडातच गेलं असेल. हो. 2 महिन्यानंतरचे 2 बहिणीला एकटा भाऊ आणि आई वडिलांना एकटा, त्याच्यामुळं माझं लाडाकोडातच गेलं. तेच. आणि तुम्हाला भजन पूजन कीर्तन याची आवड लहानपणापासूनच का? हो. आई वडील भजनी असल्यामुळं भजन मंडळ आई वडिलांचं होतं. आणि माझ्या मुलाला इकडं वळण लागावं म्हणून माझ्या वडिलांनी हार्मोनियम घेतली. मला हार्मोनियमचा काही एक छंद किंवा काहीच नव्हतं, परंतु ते कुठेही न जाता साधारण हार्मोनियम शिकायला लागलो. भजनात मग उत्सुकता वाढली, त्यांच्यासोबत मग भजनं यायला लागले. त्याच्यानंतर कालांतरानं मग आम्ही मंदिरात युवक वर्ग मंदिरात एक हरिपाठ लावला आणि त्या हरिपाठातूनच आम्हाला नंतर म्हणजे हे मिळालं आणि त्याच्यानंतर आमची इकडे अध्यात्माकडे वाटचाल झाली. आताही म्हणजे गावात जर कीर्तन असेल तर आमच्या मंडळाशिवाय दुसरं कोणी साथीला राहत नाही. आणि त्यानंतर मग वारीला लागलो. वारी म्हणजे काय, एक उत्सुकता होती. कोणी खूप गर्दी राहते, असं राहते तसं राहते, मग आपण जाऊन बघायचं. तुम्ही वारीला जाता, 31 वर्ष झाले वारीला जाता. त्यावेळेच्या वारीमध्ये आणि आताच्या वारीमध्ये फार बदल जाणवतो का? पुष्कळ बदल झाला. हो ना. आता मी असं म्हणतो का पूर्वी वारी होती, आता यात्रा झाली. हो ना. याचं कारण की साधनं वाढले, पैसा वाढला असो म्हणा, परंतु खूपच गर्दीनं आता त्रास व्हायला लागला. असा विचार येते आता की अगोदर नाहीत नंतर जाऊन आपण पांडुरंगाचं दर्शन करून यावं, वारीचा हट्ट सोडाव असं पुन्हा वाटते अजून. हो ना. म्हणजे फार लोकांची गर्दी व्हायला लागली. आणि 30 जागा किती जागा होणार आहे. बरोबर. दर्शनाला इतका वेळ लागतो, म्हणजे वारी संपूर्ण इतकी वारी आपण पायी चालून गेल्यानंतर त्या दिवशी आपण तिथे पोहोचतो. इतके भाविक असतात तिथे. तुम्हाला दर्शनाला कधी 12 तास लागतात, कधी 11 तास लागतात, कधी 18 तास लागतात. हो.
हो. पण इतक्याही वेळ उभं राहून त्या विठू माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की जसं तिथपर्यंत असं वाटतं की कधी विठुरायाचं आम्ही दर्शन करू, पायाला स्पर्श करेल? हो. आणि शरीराला त्रास होतो, हो, प्रचंड यातना होतात. परंतु मनाला आनंद होतो. विठुरायाचं एक वेळा दर्शन झालं की असं आपल्याला वाटतं का आपण मोठ्या एका याच्यातून आपण म्हणजे मोकळं झालो, असं विठुराया समाधान वाटतं दर्शन झाल्यानंतर. हा, तो तितका म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की बऱ्याच वेळ उभं राहावं लागतं, असं 18 तास. म्हणजे ज्या दिवशी जर आपण गेलो तर दर्शन व्हायला जरा फारच वेळ लागते, हो. पण इतकं चालून सुद्धा तुम्ही इतके वेळ उभे राहता आणि मग ते दर्शन घेता, म्हणजे वाखाणण्यासारखंच आहे. ते विठुरायाला माहित. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. हा शीन म्हणजे त्रास हा स्थूल शरीराला होत असतो, परंतु दर्शनाची ओढ मनाला लागली, मनाला, तर ते मन तिकडे असते. फक्त शरीराला त्रास होतो पण मन तिकडे असल्यामुळे शरीराचा त्रास मनाला जाणवत नाही. आणि हे सगळं सुख दुःख आनंद हे सगळा मनाचा खेळ आहे, मनावर सर्व अवलंबून आहे. मनानं म्हटलं की बा मला काय झालंय, असं काय तापजळ येत नाही का, तर तेवढा त्रास होणारच नाही. मनानं ठरव नाही मला बीपी वाढली, माझं हे आपलं शुगर आहे, मला थायरॉइड आहे, ते पुन्हा पुन्हा अजून तो जोर तो ताप अजून वाढत जातो. म्हणून मनाला असं थोडस म्हणजे त्याला आवरण्याची शक्ती ही अध्यात्मातून मिळते. आणि मनावरच सर्व प्रकारचा शरीराचा म्हणा की आपल्या जीवनाचा खेळ आहे. मन जिथं नको म्हटलं तिथं जातं, जाऊ नये तिथे जातं, राहू नये तिथे राहतं, खाऊ नये ते खातं. पण त्या मनाला जर अंकुश लावला तर ह्या सगळा प्रकार म्हणजे भौगोलिक प्रकार, भौतिक म्हणा आध्यात्मिक म्हणा, सगळा स्थिर होतो. म्हणजे त्यावेळेच्या वारीमध्ये ना आताच्या वारीत तसा फार बदल झाला. आता बदल झाला आहे, गर्दी वाढली आहे. म्हणजे निष्ठावंत आहे त्यांना त्रास होतो थोडा, म्हणजे त्या वारीत वेळेवर ते त्यांचे वाहन पोहोचणार नाही, मग ते जेवणाला वेळ व्हायचा, असे जे काही अडथळे येतात ते आता अडथळे वाढत चालले आहे. आता मी 4-5 वर्ष झाली मी जात नाही त्रासामुळे, आताची कल्पना मला नाही तरी, परंतु पंढरपुरात गेल्यावर ती सगळी कल्पना येतात. गर्दी तर वाढलीच आहे. आता तुम्ही बरेच वर्ष झाले की लोकांना, गावातल्या लोकांना म्हणा किंवा आजूबाजूच्या लोकांना म्हणा, तुम्ही तीर्थाटन करून आणता. म्हणजे ही तुमची आवड होती का की गावातल्या लोकांनी बाहेरचं जग सुद्धा बघावं, म्हणजे गावातल्या लोकांना बाहेरचं जग बघण्याची ही संधी तुम्ही कशी काय आणून दिली? म्हणजे तीर्थक्षेत्राला नेऊन त्यांना तीर्थयात्रा करून द्यावी, की हे तीर्थाटनाचं कसं आलं? संतांची शिकवण आहे, आपण तरले ते नव्हे नवल. इतरांना जो तारतो म्हणण्यापेक्षा तारण्याची काही शक्ती नाही आहे, परंतु इतरांना जो मार्ग दाखवतो त्याच्यात आनंद आहे. तर मी जेव्हा गेलो, मी बोललो का आपण तर पाहिलाय, पण जे कोणी अज्ञानी लोक आहे, जे न शिकलेले होते, म्हातारे लोक, 70 वयाचे माऊल्या, वृद्ध, यांना मी घेऊन जायचं. आपला उद्देश आहे का आपल्यामुळं नाही, त्यांच्या प्रारब्धात आहे म्हणून घडून राहिलं. ते म्हणायचे तुमच्यामुळं माझ्यामुळं नाही घडून राहिलं, तुमच्या प्रारब्धात आहे म्हणून घडलं. ते मी केवळ निमित्त आहे. मग त्यांना थोडंसं त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, व्यवस्थित न्यायचं, ट्रॉफिकमधून व्यवस्थित न्यायचं, गर्दीतून व्यवस्थित न्यायचं, त्यांच्या तब्येतीविषयी विचारपूस करायची. म्हणजे एक सेवाभाव म्हणून मी त्यांना तीर्थयात्रेला नेत असतो. पैशाचा काही विषय नाही तिथे. आता तर माझ्याकडे मी पैशाविषयी किंवा काही याच्याविषयी मी काही म्हणत नाही. तो दुसरा जो माझा सोबती आहे त्याच्याकडे ते सोपवून देतो, इतके हे आहे आणि हे इतक्या दिवसाचा प्रवास आहे, तुम्हाला यायचं असेल तर त्यांच्याकडे नोंद करा, या. म्हणजे त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही नेऊन आणि तिथली माहिती द्यायची पण त्यांना.
ते पौराणिक आहे, ऐतिहासिक जी माहिती आहे ती पण ते प्रवचनाद्वारे मग तिथले ते द्यायचे. मग त्यांचाही थोडासा आनंद. आणि प्रवासातही भजनी मंडळी असन, भजनी मंडळीला एक 500 रुपये तुम्हाला डिस्काउंट. तुम्ही भजनी मंडळ असाल तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट. तुम्ही तिथे हरिपाठ भजन म्हणायचे. आणि बसमध्ये सुद्धा माईक वगैरे राहता, आनंद घ्यायचा. तरी अनेक भाविकांना तुम्ही आतापर्यंत किती भाविक तुमच्या हातून तीर्थक्षेत्रात पोहोचवले तुम्ही? आता ते टोटल माहित नाही, परंतु 2005 पासून मी सुरुवात केली. आता जवळजवळ आता मधात 2-4 वर्ष कोरोनाच्या काळात स्थगित गेली. जवळजवळ 1000 लोक गेले होते तुमच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून. हो, ज्या लोकांना गावाच्या सीमेपलीकडलं माहित नव्हतं त्या लोकांना तुम्ही त्या तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचवलं की आपण या मंदिरांमध्ये, ज्यांनी फक्त फोटो बघितले असेल त्यांनाही ते माहित पडलं की खऱ्या अर्थाने हे तीर्थक्षेत्र कसं आहे, काय आहे, तिथचं महात्म्य काय आहे. हा, तिथलं महात्मा काय आहे हे तुमच्या माध्यमातून त्यांना, तीर्थाटनाच्या माध्यमातून त्यांना कळलं असं आपण म्हणू. आणि विशेष म्हणजे असा अनुभव आला 4 वेळा का 4 वेळेच्या वेळात 4 माळकरी झाले तीर्थात. तो एक विशेष मला आनंद वाटला. न काही म्हणता तरी पण त्यांना वारंवार म्हणायचं मी, तुम्ही पूर्ण विचार करा, तुम्ही पूर्ण विचार करा. ते आजही ते माळकरी आहे. त्याचे नियम काही वेगळे असतात का? हा, माळकऱ्याचे वेळ म्हणजे हेच आहे आपले, खोटं बोलू नये, मध्यमास, परस्त्री गमन, असे 4-5 नियम आहे. बाकी परस्त्री, परधन, विष्टे समान. बरोबर. आध्यात्मिक जडणघडण आपल्याला जगण्याची शिस्त देते, हा ना. तर तुमच्या प्रापंचिक आयुष्यात त्याचा तुम्हाला अनुभव येतो का की तुमच्या अशा शिस्तीमुळे मुलांनाही ती शिस्त लागली आणि मुलांची वाढ छान पद्धतीने झाली, असं तुमच्या घरातल्या मुलांची वगैरे? आता ते असं आहे की दर कालांतरानं परिस्थिती बदलत जाते. माझाही अट्टहास असा नाही का मी एक वारकरी झालो बा, पण एक माझा मानस आहे का माझी अपत्य चांगल्या मार्गानं राहावं आणि माझ्यानंतरही पंढरीची वारी माझ्या अपत्याने करावं ही मी पांडुरंगाचरणी नेहमी विनंती करत असतो. म्हणजे त्यातून सन्मार्ग निघत असतो. दुसऱ्या मार्गाने जाण्यास अडथळा येतो, म्हणजे परमेश्वरच जाऊ देत नाही. अशी माझी एक अंतिम इच्छा आहे का माझ्या घरी हा वसा लावा. मग आता तुमची मुलं जातात का वारीला? त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही जमते तिथपर्यंत तुम्ही जा, नंतर आम्ही जाऊ. अच्छा, म्हणजे तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही आहे. हो, आता ते पडणार न पडणार हे परमेश्वराची पांडुरंगाची इच्छा. ते बरोबर आहे. दुःखातही पांडुरंगाची इच्छा, सुखातही पांडुरंगाची इच्छा. असं जर धरून वागलं तर मनात सुख दुःखाचा जास्त परिणाम होत नाही. अलिप्तता येते का मग? अलिप्तता येते, परंतु शब्दांनी सांगतो म्हटलं तर थोडं अहंकार वाटते. कृतीतून आपण उतरवण्याचा प्रयत्न करायचा. आजही मी प्रवचनात, भजनात कुठेही गेलो तरी मानपानाविषयी, बिदागीविषयी मी बोलत नाही. गावातले कार्यक्रम असले तर मी स्वीकारत नाही. ते आपला कार्यक्रम आहे, हा गावातला कार्यक्रम आहे. त्यामुळं शिस्तबद्धता आणि आपण काय म्हणतो त्याला, निष्काम कर्म करण्याची एक प्रेरणा मिळते. आणि निष्काम कर्मामुळेच चित्त शुद्ध होते. नामस्मरणाने बुद्धी शुद्ध होते, निष्काम कर्माने चित्त शुद्ध होते. म्हणजे मल, विक्षेप, आवरण हे आध्यात्मिक जे आहे शब्द हे निघण्याचा प्रयत्न होत असते. भविष्यात वारकरी परंपरा अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, आपण काय केलं पाहिजे, किंवा काय म्हणजे ती वारकरी संप्रदायाची प्रथा
तुमच्या मार्फत तुम्ही गेले त्याच्यानंतर ती कंटिन्यू राहावी असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही काय कराल त्याच्यासाठी? हे तर उत्तरोत्तर वाढत राहिलं जरी आपल्या विदर्भात इकडे कमी प्रमाण आहे, परंतु मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ही परंपरा उत्तरोत्तर वाढत राहील. इकडे 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या अगोदर गंध नव्हता, परंतु आपल्या वर्धा जिल्ह्यातले जे माजी विद्यार्थी वारकरी शिक्षण संस्थेचे ते तिकडे एक 20-25 वर्षाच्या अगोदर त्यांनी शिक्षण घेऊन इकडे संस्था काढल्या. एक त्याला का म्हणतो वारकरी भाषेत फड म्हणजे मंडळ, हे स्थापना केली त्यांनी. आणि इथून पैदलवारी म्हणजे इथून आळंदी ते पंढरपूर, वर्धा हिंगणघाट परिसरातून नेत असतात. म्हणजे हा वारसा पुढे चालू राहणार आणि राहिला पाहिजे. तसा तर आता शिक्षणाच्या माध्यमातून हे अध्यात्म वाढायला पाहिजे. आणि या शिक्षण क्षेत्रात हे अध्यात्म टाकायला पाहिजे सरकारनं, असं मी तरी म्हणतो. निदान प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना तरी ते आवश्यक आहे. कारण वर्गाची 4थ्या वर्गापर्यंत 1 ते 4थी पर्यंत म्हणावं त्यांचे. परंतु झालं का, या कोणतं शिक्षण म्हणतो आपण, इंग्रजी. या इंग्रजी शिक्षणानं मराठीचा बट्ट्याबोळ झाला. महाराष्ट्रात मातृभाषा असून धड मराठीचे अक्षर शुद्ध लेखन लिहित नाही, ही परिस्थिती आली. माझ्या नाताला एक म्हणजे KG 3 मध्ये होता, त्याला किती वाजले रे म्हटलं तर मराठीत सांगता नाही आलं त्याला. हे मराठीची शोकांतिका आहे. ते तर आहेच. आणि आपणही आधी आमच्याही लहानपणी आम्ही शुभंकरोती वगैरे, रात्रीचे दिवस, सायंकाळचे दिवस जाळणीच्या वेळेला आम्ही शुभंकरोती वगैरे म्हणायचं. पण आता या मुलांवर तसे संस्कार होत नाही किंवा ते घडवल्या जात नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. त्याचं शल्य आहे तुम्हाला, म्हणजे ते व्हायला पाहिजे. आता मनात खूप येतंय का लहान मुलांना हरिपाठ किंवा अजून काही पसायदान हे तरी शिकवा. पण त्यांचे आई वडील म्हणते वेळ तरी कुठे मिळते जे म्हणते. आणि खरं सकाळी 7 वाजले की शाळेत जातात, 5 वाजता घरी येतात, पुन्हा होमवर्क करतात आणि थकून जातात आणि ते झोपून जातात. त्याच्यामुळे त्यांना ते वेळच मिळत नाही. संतांच्या शिकवणीतून आपण कोणता मुख्य संदेश आपल्या जीवनात उतरवला किंवा कोणता संदेश आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल संतांच्या माध्यमातून? संतांची जी शिकवण आहे ही माणसासारखा घडण्याची. माणसानं आजच्या दृष्टिकोनातून माणसासारखा माणूस दिसतो. ह्या माणसासारखा एक प्राणी आहे, पण विचाराने इतका आता खाली गेलेला आहे हा काळ. सगळीकडे अस्थिरता वाढली आहे, कोणी कोणाला मानत नाही. आता आपल्या देशाच्या बाहेरची आजची परिस्थिती काय आहे, निरपराध लोकांचे बळी जातात. ही माणुसकी या संतांनी शिकवली. आणि राष्ट्रसंतांना म्हटलं का माणूस द्या, माझं माणूस द्या. तर त्या माणसातून त्यांनी ईश्वर म्हणजे प्रभू दिसला, ईश्वर पाहण्याचा प्रयत्न केला. आणि तीच शिकवण कृतीतून संतांनी समाजापर्यंत पोहोचवली. वारकरी संप्रदाय हा जाती भेद धर्माच्या पलीकडचा आहे. तुम्ही धर्माच्या पलीकडचा म्हणजे कोणता म्हणाल, हा धर्म नाही, हिंदू मुस्लिम धर्म नाही, माणसाचा धर्म कोणता आहे. ते तुकाराम महाराजांनी म्हटलं का विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय, विष्णूचे सगळे रूप आहे असा हा धर्म. म्हणजे हा वारकऱ्यांचा मुख्य प्रवाह. आपणासारे की करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. मत्सर नकोच आहे, कारण की त्याच्यातही आत्मा आहे. मनुष्य प्राणी नवे जे कृमी कीटक सुद्धा इतर प्राणी आहेत त्याच्यातही आत्मा आहे. हे शिकवण संतांनी दिली आहे आणि या विचाराची गरज आहे.
आजच्या कार्यक्रमाचा शेवट एखाद्या श्लोकाने करायचा तर तो कुठला श्लोक तुम्ही घ्याल आमच्या प्रेक्षकांसाठी? एखादा अभंग किंवा श्लोक असा एखादा सांगा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना, त्यांनी आपण आजच्या कार्यक्रमाचा शेवट करू. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात म्हटलं आहे, पहिलाच अभंग आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिएल्या, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्यांचा म्हणण्याचं तात्पर्य असे आहे का देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षण जरी त्या देवाच्या द्वारात उभं राहिलं तर तेने मुक्ती, 4 मुक्त्या ज्या सांगितल्या आहेत त्या साधता येत. मग त्याच्यासाठी कुठे जावं लागते का? नाही. असोनी संसारी आहे तिथंच, फक्त जिव्हेला वेग कर, म्हणजे तुझी जीवा नामस्मरणाविषयी वाढव. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, म्हणजे वेद आणि शास्त्र सुद्धा नामाला हात वर करून सांगतात का आमचा पाठिंबा आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि याच नामासाठी पांडवाच्या घरी भगवान कृष्ण राहिले. आता ते अध्यात्मात देव द्वार हे सगळं म्हणजे थोडं विस्तृत होते, पण सर्व अर्थ या अभंगाचा असा आहे. आता इथे जर पाहतो म्हणलं देवाची द्वारी, पण अर्थ कोणीकडे नेतो आपण? देवळात. मग देवळाचं द्वार झालं ते. देवळात गेल्यावर देवळाचं द्वार झालं. देवात इथं म्हटलं आहे देवाचं द्वार. मग ज्या मुखातून नामस्मरण येते, ज्या देवाचं भगवंताचं ते नामस्मरण म्हणजे मुख म्हणजे देवाचं द्वार, आणि नाम हाच देव. हे जर अखंड चालू ठेवलं तर त्याने मुक्तिचारी साधिएल्या, म्हणजे भगवंत त्याचा झाला आणि तो भगवंताचा झाला. त्याला मुक्ती मिळणेच आहे. मुक्ती म्हणजे मोकळा. मुक्ती म्हणजे असं काही विशेष, म्हणजे असं काही हे नाही आहे की वस्तू नाही आहे. मुक्ती म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून वेगळं होणे. 184 जीवन येऊन आहे, याच्या फेऱ्यातून मोकळं होणे, भगवंताकडे जाणे. भगवंत त्याला स्वतः आपल्याकडे नेतो असं शास्त्र म्हणतात. आपल्या न्यूज अर्बन 24च्या स्टुडिओमध्ये आज आपल्याला लाभलेले ज्ञानेश्वर पोटदुखे महाराज यांनी आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी वेळात वेळ काढून इथे आलेत आणि आम्हाला अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना, आम्हाला. त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. रामकृष्ण. रामकृष्ण. न्यूज अर्बन 24च्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी खास हा मुलाखतींचा अनोखा वेगळा कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. यात आपल्याला अनेक मुलाखती यापुढे पाहायला मिळतीलच, पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.